उभं राहण्यासाठी, त्यांना प्रेरणा देण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो. श्रोते, हा केवळ त्यांच्यासाठी दिवस असतो का? नाही, हा दिवस सर्वांसाठी असतो. कारण आपल्याला गरज आहे ती सर्वांची. ज्यांच्याकडे काही अक्षमता आहे त्यांना जिद्दीनं, हिमतीनं उभं करण्यासाठी, त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत, हा संदेश आजच्या दिवसातून आपल्याला मिळतो. त्याच अनुषंगाने आजच्या या विशेष प्रायोजित कार्यक्रमात आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर रीना सुमित शिंदे यांना. मॅडम नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं स्वागत. तुमच्या संस्थेचं नाव, त्याच्या कार्याचं स्वरूप याच्याबद्दल सुरुवातीला आम्हाला सांगा. ओके, नमस्कार. माझं नाव रीना सुमित शिंदे. आमची संस्था चाइल्ड लर्निंग सेंटर आणि चाइल्ड डेव्हलपमेंट अँड ट्रीटमेंट सेंटर नवी मुंबई कार्यरत आहे. आम्ही या क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंटल डिसेबिलिटी आणि लर्निंग डिसेबिलिटी आणि मुलांचे बिहेवियर हे हँडल करतो. गेले 15 वर्ष आम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत. आमच्याकडे जेव्हा पण अगदी 1 महिन्यापासूनचं बाळ येतं ते अगदी 15 ते 22 वर्षापर्यंतच्या मुलांना आम्ही ट्रीटमेंट देतो. आमची मल्टीडिसिप्लिनरी टीम आहे. त्याच्यामध्ये आम्ही ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहोत, स्पीच थेरपिस्ट आहेत, त्याच्यानंतर आमच्याकडे स्पेशल एज्युकेटर आहेत, रेमेडियल एज्युकेटर आहेत, अकॅडमिक स्किल डेव्हलपर आहेत, काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट आहेत, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत. अशी आमची मोठीच्या मोठी म्हणतात ना टीम आहे, मल्टीडिसिप्लिनरी आहे. त्यानंतर आमच्या बऱ्यापैकी शाखा आहेत. नवी मुंबईमध्येच आमच्या 10 शाखा आहेत. त्याच्यानंतर आम्ही नाशिकमध्ये पण आहोत, आम्ही नागपूरमध्ये आहोत. आमच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत डॉक्टर सुमित शिंदे. त्यांनी एका छोट्याशा म्हणतात ना 10x10 गाळ्यापासून सुरुवात केली 2008 पासून. गेले 15 वर्ष आम्ही हा मोठा प्रवास केला आहे. आतापर्यंत अराउंड 10,000च्या वरती विद्यार्थ्यांना, लहान मुलांना आम्ही म्हणतात ना त्या क्षेत्रातून, जे दिव्यांग म्हणतात, त्यातून आम्ही अगदी मेन स्ट्रीम मध्ये त्या मुलांना घेऊन गेलो. म्हणजे रेग्युलर शाळेमध्ये पर्यंत आम्ही त्यांना घेऊन गेलो. हे आम्ही सध्या केलेलं आहे. डॉक्टर रीना, तुमच्या बोलण्यात असं आलं की आता तुमची बऱ्याच जणांची टीम आहे, मोठा समूह आहे. कारण मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येऊ शकतात, त्या समस्या ओळखायच्या आणि मग त्याच्यावर काम करायचं. प्रश्नोत्तरांना आपण सुरुवात करू. त्याच्या आधी एक छोटासा वेगळा प्रश्न मला विचारायचा आहे. तुमची PhD केमिस्ट्रीमध्ये आहे. हो सर. आणि तुमचं प्रत्यक्ष काम जे आहे ते वेगळं आहे. हो सर. सर ऍक्च्युली केमिस्ट्रीमध्ये PhD केली, कॅन्सरवरती आणि मलेरियावरती रिसर्च केला, अगदी कोविडच्या वॅक्सिनवरती पण रिसर्च केला. पण कुठेतरी ते म्हणतात ना, जेव्हा एखादं बच्चू तुमच्या समोर येतं, बाळ समोर येतं आणि जेव्हा त्या मुलाची जी डिफिकल्टी आहे ती हँडल करणं इज अ बिग चॅलेंज. अँड आय लव्ह टू फेस द चॅलेंजेस. जेव्हा त्या मुलामध्ये आम्ही जेव्हा ते काम करतो आणि ते काम केल्यानंतर जे पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्याच्यानंतर त्या मुलाची जी म्हणतात ना प्रगती, ती झाल्यानंतर जो आनंद मिळतो, जे सॅटिस्फॅक्शन मिळतं, त्याच्यासाठी सर मी ह्या क्षेत्रामध्ये आले. म्हणजे PhD आहे माझी, पण ते पॅरलली असून पण जेव्हा या क्षेत्रामध्ये आल्यानंतर ऍक्च्युली हे चॅलेंजिंग फील्ड आहे. पण हे चॅलेंजेस घेता घेता आता त्याची एवढी सवय झाली आहे की अगदी एका मुलाला बघितल्यावरती जेव्हा तो डिफिकल्टी फेस करतो आणि तेव्हा त्या डिफिकल्टीज मधून जेव्हा तो बाहेर येतो आणि म्हणतात ना एक प्रगती पथावर लागतो, तीच अचीवमेंट असते सर. प्रत्यक्ष आपण संवादाला, प्रश्नोत्तराला सुरुवात करण्यापूर्वी गाण्याची एक झलक ऐकूया. श्रोते हो, आज जागतिक दिव्यांग दिवस आहे. त्या अनुषंगाने या विशेष प्रायोजित कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर रीना शिंदे यांना. त्यांच्या संस्थेच्या कामाबद्दल, त्यांच्या स्वतःबद्दल आपण त्यांच्याकडनं माहिती ऐकली. आता आपण संवादाकडे वळूया, प्रश्नोत्तराकडे वळूया. डॉक्टर रीना, मला एक सांगा की हे एका प्रकारे अपंगत्व आहे, दिव्यांगत्व आहे, पण जसं बाकीच्या ह्याच्यात आपल्याला डोळ्यांनी दिसू शकतं तसं हे डोळ्यांनी दिसत नाही. मग हे मानसिक आहे, बौद्धिक आहे? इथून आपण सुरुवात करू. ओके.
बेसिकली जेव्हा लर्निंग डिसेबिलिटी म्हणजेच अध्ययन अक्षमता आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये, तर नथिंग बट इट इज अ न्यूरो डेव्हलपमेंटल डिसेबिलिटी. आता याच्यामध्ये जेव्हा तुम्ही मुलाला बघता तेव्हा त्या मुलामध्ये कुठेही त्याला असं फिजिकल डिसेबिलिटी नाहीये. आता हे जे पण आहे ते थोडाफार त्याच्या मेंदूचे जेव्हा पण त्या बच्चूची डेव्हलपमेंट होत होती तेव्हा कुठे ना कुठे त्याला ती अडचण आलेली आहे. इट मे बी हेरिडिटरी म्हणजे अनुवंशिकता पण असू शकते, किंवा जेव्हा त्याचा जन्म होत होता, जेव्हा तो कन्सीव्ह झालेला आहे आईच्या गर्भामध्ये, तेव्हापासून त्याला काहीतरी म्हणतात ना त्याचं ब्रेन फंक्शनिंगमध्ये थोडेफार इश्यूज तेव्हापासून होते. पण हे इश्यूज जेव्हा तो बच्चू डेव्हलप होतो, तो एक 3.5-4 वर्षानंतर आपण जेव्हा त्या मुलाचा स्कूलिंगचा विचार करतो, त्याला शाळेत टाकायचा विचार करतो, त्याच्यानंतर तो जेव्हा हळूहळू शाळेमधून पुढे पुढे जसं जायला लागतो, जसं ज्युनियर केजी सिनियर केजी असं तो पुढे जायला लागतो, त्यावेळेस त्याला थोडा डिफिकल्टीज यायला लागतात. स्पेसिफिकली जेव्हा त्याची आकलन शक्ती आहे, समजण्याची शक्ती आहे, जेव्हा स्पेलिंग्स येतात, त्यावेळेस आपल्याला त्या मुलामध्ये थोड्याशा डिफिकल्टीज जाणवायला लागतात. तुम्हाला थोडं थांबवतो मी की फक्त अभ्यासाच्या बाबतीमध्ये या समस्या त्या मुलाच्या बाबतीत आपल्याला दिसतात, म्हणजे तो खेळण्याच्या बाबतीत नॉर्मल आहे, तो इतर मुलांबरोबर मस्ती करतो, जेवतो, झोपतो, धडपडतो, हे सगळं त्याचं नॉर्मल दिसतं, सगळं नॉर्मल असतं. म्हणजे अगदी अध्ययन अक्षमता याच्या डेफिनेशन मध्येच आहे की या मुलांचा इंटेलिजंट क्वोशंट ज्याला आपण IQ म्हणतो, इट हॅज टू बी ॲव्हरेज इंटेलिजन्स. म्हणजे त्या मुलाला कुठेही तुम्हाला काहीच अडचण बाकीची दिसणार नाही. तो अगदी म्हणजे म्हणतात ना नॉर्मल मुलांचं कसं सगळं खेळतो, बोलतो, म्हणजे सोशल इंटरॅक्शन पण करतो, त्याचं म्हणजे बाकीच्या मुलांबरोबर खेळताना त्याचे गेम्स वगैरे सगळं तो फॉलो करतो. पण जेव्हा अभ्यास म्हटलं तेव्हा अगदी त्याच्या समोर जी अक्षरं आहेत ती त्याच्या नजरेमध्ये ती कुठे ना कुठेतरी नाचत असतील. सो या पद्धतीने जेव्हा मी त्या मुलाला सांगते, एखादं स्पेलिंग जरी लिहायला सांगते, तरी त्या मुलाला ते स्पेलिंग लिहिताना ते खूप जास्त डिफिकल्ट जातं. बाकीचं तुम्ही जेव्हा पण त्याचा बिहेवियर बघाल म्हणजे अगदी एक नॉर्मल मुलगा आहे तो. त्याच्यामुळे आपण उदाहरणासाठी एखादी केस बघूया की एक ABC नावाचा मुलगा आहे, त्याच्या पालकांना हे लक्षात आलं की हा अभ्यासाची टाळाटाळ करतोय, बरोबर, की बाबा त्याला भाषा विषय आवडतो पण गणित म्हटलं की त्याचं तोंड वाकडं होतं, तो नाराजी व्यक्त करतो किंवा गणिताचा अभ्यासच करत नाही. उदाहरणासाठी आपण घेऊया. मग पालक तुमच्याकडे येतात, ती प्रोसिजर काय? ओके. सो जेव्हा मुलांना वाचण्यामध्ये अडचण येते किंवा अंकगणितामध्ये अडचण येते, सो तेव्हा ते आमच्याकडे मुलांना घेऊन येतात. सो जेव्हा आमच्याकडे मुलगा येतो, एव्हरेज वय काय असतं साधारण? बेसिकली तर जेव्हा शाळा सुरू होते म्हणजे अगदी ज्युनियर केजी सिनियर केजी सोडा, तेव्हा तर त्यांना जस्ट सुरुवात असते. जेव्हा तो मुलगा ऍक्च्युली पहिलीला जातो, सो पहिलीला आपला मेन अभ्यासक्रम चालू होतो. सो जेव्हा एक बेसिक स्पेलिंग फॉर्मेशन काय आहे ते त्या मुलाला शिकवतो. जेव्हा त्या मुलाला स्पेलिंग फॉर्मेशन शिकवल्यानंतर तो बच्चू जेव्हा स्पेलिंग लिहिताना त्याला ते डिफिकल्टी येते, म्हणजे उदाहरणार्थ CAT आपण कॅट म्हणतो, तर TAC दिलं तरी पण त्या मुलासाठी कॅटच असतं. म्हणजे पुन्हा आपला मूळ मुद्दा इथे आला, अध्ययन अक्षमता. म्हणजे जेव्हा पण त्या मुलाला मी असं दिलेलं आहे किंवा काही वाचायला सांगितलेलं आहे, तर त्या मुलाला जर फक्त अल्फाबेट्स माहिती आहेत पण शब्द कसा बनतो ही कॉन्सेप्ट त्याला नाही समजत, तेव्हा तिथून ही अडचण मुलांची आकलन हा भाग आला. आणि तुम्ही सुरुवातीला सांगितलं तसं हे सगळं मेंदूशी संबंधित आहे. आता तुम्ही जे उदाहरण दिलं ते भाषेचं उदाहरण दिलं. मग असं गणिताच्या बाबतीत घडतं, विज्ञानाच्या बाबतीत घडतं? गणिताच्या बाबतीत पण घडतं, विज्ञानाच्या बाबतीत घडतं. कारण जेव्हा गणित हा विषय येतो तेव्हा बेसिक आपण कुठून सुरू करतो? मोजमापन. सो जेव्हा आपण मोजमापन बच्चूला शिकवतो तेव्हा जे पण साईज आहे, शेप आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा त्याला नंबर्स आपण देतो तेव्हा ते नंबर्स अगेन सेम थिंग 1 ते 10 जरी आले तरी 6चा तो मुलगा 9 करतो, 3चा 6 करतो, असे रिव्हर्सल्स पण दाखवतो. तो मिरर इमेजेस दाखवतो. B ला D बोलतो. आता BAT बॅट आणि DAT बॅट, त्यासाठी B आणि D हे सेम आहे, P आणि Q हे सेम आहेत. फक्त भाषा आणि गणित या बाबतीत होतं की अन्य विषयांच्या बाबतीत? सर, अन्य विषयांच्या पण बाबतीत होतं. कारण मेन जो पण तुम्हाला विषय करायचा आहे त्याच्यासाठी बेसिक आहे तुम्हाला रिडिंग. सो जर तुम्हाला वाचनच नाहीये त्या मुलाचं, तर त्याच्या पुढे जेव्हा ते वाचन मला त्या रेग्युलर सब्जेक्ट मध्ये आणायचं आहे
त्यावेळेस त्या मुलाला डिफिकल्टी येते, कारण मला त्या मुलाच्या मेन तर वाचनावरती काम करायचं आहे. सो जर बच्चूचं वाचनच नसेल तर तुम्ही त्याला कॉन्सेप्ट नाही शिकवू शकत. सो स्किल आणि कॉन्सेप्ट हा सब्जेक्ट खूप डिफरंट आहे. तुम्ही स्किल्स केले तर त्या स्किल्सचा उपयोग करून तो बच्चू कॉन्सेप्ट शिकू शकतो. बरोबर. पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात डॉक्टरींना आपल्या असं लक्षात आलं की मूळ समस्या आहे ती आकलनाची. आधी त्या मुलाला आकलन होत नाही आणि त्याचा परिणाम त्याच्या अध्ययनावर होतो आणि आपण त्याला अध्ययन अक्षमता असं म्हणतो. प्रत्येक मूल वेगळं आहे. जसं प्रत्येक माणूस वेगळा आहे तसं प्रत्येक मूल हे वेगळं आहे. प्रत्येक मुलाच्या अडचणी वेगळ्या आहेत, त्याची कौशल्य वेगळी आहेत. तुमच्याकडे आतापर्यंत ज्या वेगवेगळ्या केसेस येऊन गेल्या त्याच्यामध्ये अशा कोणत्या अध्ययन अक्षमता तुम्हाला प्रामुख्याने जाणवल्या? ओके, सो सर बेसिकली तर या 4 वेगळ्या वेगळ्या डिफिकल्टीज आहेत, डिसेबिलिटीज आहेत. डिस्लेक्सिया आहे. सो डिस्लेक्सियामध्ये त्या मुलाला वाचनामध्ये अडचण होते. त्याच्यानंतर येते की डिस्ग्राफिया. डिस्ग्राफियामध्ये त्या मुलाला लिहिण्यामध्ये अडचण येते. त्याच्यानंतर तर डिस्कॅल्क्युलिया. सो डिस्कॅल्क्युलियामध्ये त्या मुलाला अंकगणितामध्ये इश्यूज येतात. त्याच्यानंतर आहे डिस्प्रॅक्सिया, म्हणजे आम्ही त्याला म्हणतो सेन्सरी इंटिग्रेशन डिसऑर्डर. सो त्याच्या हिशोबाने जेव्हा या 4ही एकत्र असतील तेव्हा त्या मुलाला खूप जास्त म्हणतात ना त्याचा कॉन्फिडन्स समवेअर तो हरवून जातो. पण असं नाही की ह्या 4ही एकत्र येतील त्या मुलामध्ये. काही मुलांमध्ये फक्त आणि फक्त अंकगणितामध्ये डिफिकल्टी असू शकतात. उदाहरणार्थ माझ्याकडे एक केस आली होती ज्या मुलीला अगदी लिहिताना वाचताना स्पेलिंग मिस्टेक्स नाहीत, व्यवस्थितपणे वाचतीये, तिला आकलन पण आहे. पण जेव्हा तिला मी मॅथ्स दिलं म्हणजे नंबर्स, तिला अगदी घड्याळ जरी दिलं, टाइम काय आहे तिला विचारलं, तरी अगदी 7वीला जरी मुलगी असली तरी पण कोणताही बच्चू असेल स्पेसिफिकली, तरी तिला 12, 5, 12, 1, 2, 3 असे किती वाजले याच्यामध्ये तिला संभ्रम निर्माण होतो. त्याच्यानंतर जेव्हा पैसे मोजायची वेळ येते त्यावेळेस 10ची नोट आणि सपोज मी तिला 5 2 कॉईन दिले, हे 10 होतात. याच्यामध्ये पण त्या मुलांना डिफरन्स करता येत नाही. तुम्ही 4 वेगवेगळे प्रकार आता सांगितले. ह्या 4च्या पलीकडे आणखीन काही सापडतात प्रकार? सर नाही, हे 4 फिक्स आहे. येस, हे 4 आहे. सध्या तरी रिसर्च प्रमाणे हे 4च आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी एक थोडा वेगळा मुद्दा मी तुम्हाला विचारतो की आतापर्यंत अनेक मुलांवर तुम्ही अभ्यास केलाय, त्यांना बरं केलं आहे. काही मुलं फार खोडकर असतात मॅडम, त्यांना ना अभ्यासाचा भयंकर कंटाळा असतो. म्हणजे कदाचित हे माझं वाक्य आपल्यापैकी श्रोत्यांना काही जणांना फार मनापासून पटेल, त्यांना असं वाटेल हा आपल्याला बालपणात नेतोय का काय. त्यांची इच्छाच नसते आणि मग ते सोप्या मराठीत सांगायचं तर अभिनय करतात. मला फळ्यावरचं दिसत नाही, मला आकडे कळत नाहीत, अशी मुलं येतात तुमच्याकडे? हो सर, येतात ना. सर कसं आहे माहिती का, बेसिकली मी पालकांना, जे पण माझे श्रोते ऐकतात त्यांना मी एक नम्र विनंती करू इच्छिते की तुम्ही सगळ्यात पहिले जेव्हा पण त्या मुलाचा तुम्ही अभ्यास घ्यायला बसता तेव्हा तरी आधी हे बघा की तो मुलगा नीट वाचत आहे का. ओके, का तो मुलगा फक्त कॉपी करतोय बुकमधून जेव्हा तो लिहितोय. म्हणजे आता मला माहिती की मला क्वेश्चन आन्सर्स दिलेत, होमवर्क दिलेला आहे, तर मी फक्त बुकमध्ये बघतोय आणि मी ॲज इट इज फक्त मी कॉपी करत आहे, टेक्स्टबुकमधून नोटबुकमध्ये लिहित आहे. त्याच्यानंतर तो मुलगा जे पण वाचतोय तर ते त्याला समजतंय का. सी देर आर 2 अप्रोचेस. म्हणजे मी वाचतीये तर मी फक्त मिअरली सेक ऑफ रिडिंग आय एम रिडिंग, पण मी समजतंय का मला, म्हणजे मी वाचते तर सायमल्टेनियसली मला समजतंय का, त्याला आम्ही कॉम्प्रिहेन्शन म्हणतो. सो वाचून समजून मग तो बच्चू लिहितोय तर त्याला काहीच डिफिकल्टी नाही, नुसतं कॉपी पेस्ट करत आहे. पण आता याच्यामध्ये तुम्ही जसं म्हणालात की अशी खोडकर आहेत का मुलं. सर मुलं सगळी मुलं आहेत म्हणूनच ती खोडकर आहेत, तर हे तर आपण एक्सेप्ट करूया. पण आता याच्यामध्ये मी अजून एक मुद्दा मांडेन की कोणताच मुलगा मुद्दाम करत नाही. म्हणजे काही ना काही कुठेतरी त्याला ती डिफिकल्टी असल्यामुळे हा मुलगा असा करत असेल हे तर नक्कीच आहे. त्याच्यानंतर जर त्या मुलाला फळावरून कॉपीच करता येत नाही, म्हणजे सगळ्यात पहिले तर मी त्याचं रिडिंग चेक करणार. कारण जेव्हा पण मला कॉपी करायचंय तर मला फक्त अल्फाबेट्स माहिती आहेत, तर जेव्हा तुम्ही त्याचं हँडरायटिंग अनालिसिस मी जेव्हा करते आमच्या सेंटरमध्ये, तेव्हा हँडरायटिंग अनालिसिसमध्ये जसं आपण एक शब्द संपल्यावरती इक्वल डिस्टन्स सोडतो बघा मध्ये, जेव्हा आपण एक स्पेस म्हणतो. सो जी लाईन लिहिताना त्या मुलाला ती लाईन न लिहिता त्या मुलाला फळ्यावरती फक्त अक्षरं माहिती आहेत, जे शब्द दिलेले आहेत, पण त्याला फक्त अक्षरं माहिती असल्यामुळे तो फक्त तसं अक्षरं कॉपी करतो. त्याच्यामध्ये ते इक्वल स्पेसिंग तुम्हाला नाही दिसणार. त्याच्यानंतर जेव्हा तो बच्चू कॉपी करतोय
जेव्हा पण तो लिहितो तेव्हा ते एका लाईनवरती तो लिहित नाही, तो लाईनच्या खाली पण जातो कधी कधी लिहिताना. कधी कधी त्याचं अक्षर तिरकं जातं, कधी कधी तो स्वतःच्या दुनियेमध्ये बसलेला असतो. शिक्षक तिकडे काय शिकवते त्याला काहीही देणं घेणं नसतं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक रेफरन्स देईल, तारे जमीन पर ही मूवी. तुम्ही त्याच्यामधला ईशान अवस्थी बघू शकता. खिडकीच्या बाजूला बसून तो नुसता आपलं बाहेर काय चाललंय त्याच्यामध्ये बघत. पण इथे मी शिक्षकांना पण सांगू इच्छिते की सगळीच मुलं अशी नाहीयेत, पण त्याच्यामुळे त्या मुलाला लर्निंग डिसेबिलिटीच आहे का, तर असं नाहीये. ह्याच्यामध्ये एक झालं आपल्या संवादामध्ये, आपोआप आपण तिसऱ्या मुद्द्याकडे आलो तुमच्या बोलण्यामध्ये, की त्याच्यामध्ये त्या मुळात त्याची अडचण ओळखणं आणि त्याच्यावर उपाय सुचवणं, ह्याच्याबद्दल बोलू आपण आता. सर, जेव्हा बघा त्या मुलाला जेव्हा ही अडचण येते त्यावेळेस तो मुलगा, त्याला माहिती असतं की मला येत नाहीये, पण जर मला येत नाहीये हे मी जर माझ्या आईला सांगितलं, पण माझी आई ती ऐकून घेणार का? मी माझ्या शिक्षकाला सांगितलं, विषय शिक्षकाला सांगितलं, तर ऑलरेडी त्या शिक्षकांकडे 60 मुलं आहेत. त्याच्यामध्ये तो त्या इव्हन त्या शिक्षकाला पण आय कॅन अंडरस्टँड की त्यांची सिच्युएशन काय आहे, की त्यांना अभ्यासक्रम पूर्ण करणं हे त्यांच्यासाठी टार्गेट आहे. प्रत्येक क्लासमध्ये सर एक 10 तरी मुलं अशी आहेत आत्ताच्या घडीला की 10 मुलांमध्ये ह्या डिफिकल्टीज आहेत. मी डिसेबिलिटी नाही म्हणत आहे इथे, मी डिफिकल्टीज म्हणत आहेत. हे 2 वेगळे वेगळे शब्द आहेत. सो त्याच्यामुळे जेव्हा पण त्या मुलाला डिफिकल्टी येत आहे, तो मुलगा जेव्हा तुमच्याकडे येऊन सांगतो, जर त्याच्या इनकम्प्लीट नोटबुक्स आहेत तर तुम्ही हे बघा पहिले नक्कीच की खरंच त्या मुलाला डिफिकल्टी आहे. कोणताही मुलगा, बच्चू कोणता पण मुलगा असू देत, मुलगी असू दे, ते मुद्दाम नाही करत. जर तो तुमच्याकडे येऊन सांगतो तर सगळ्यात पहिले आपल्या मुलाचं ऐका. हा महत्वाचा मुद्दा आहे. इव्हन मी शिक्षकांना सर, संवाद हा भाग इथे का हरपलेला आहे आत्ताच्या जनरेशन मध्ये, कारण आई वडील दोघं पण वर्किंग आहेत. आणखीन 2 मुद्दे मॅडम माझ्याकडे आहेत आपल्या हातामध्ये. अजून साधारण 11 मिनिटं आहेत. 11 मिनिटात आपण ते 2 मुद्दे घेण्याचा प्रयत्न करूया. पुढे जाण्यापूर्वी एक झलक ऐकूया. श्रोते हो, आपल्याला माहितीच आहे की आज जागतिक दिव्यांग दिवस आहे आणि त्या अनुषंगाने आयोजित या विशेष प्रायोजित कार्यक्रमात आपण चर्चा करतोय डॉक्टर रीना शिंदे यांच्याशी. विषय आहे अध्ययन अक्षमता आणि त्यावरचे उपाय. हे गाणं ऐकण्याआधी डॉक्टर रीना, आपण संवाद या मुद्द्यावर येऊन थांबलो होतो. आतापर्यंत आपण जे बघितलं त्याच्यामध्ये अध्ययन अक्षमता तुम्ही कशी ओळखता त्याच्याबद्दल सांगितलं, त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं. ते प्रकार ओळखल्यानंतर तुम्ही त्याच्यावर उपचार पद्धती कशी सुरू करता त्याही बद्दल आपण बोललो. आता 2 मुद्दे आपल्याकडे संवादात अजून आहेत. त्यातला एक मुद्दा म्हणजे त्या मुलावर ही उपचाराची प्रक्रिया आहे ही सुरू झाली, इथून पुढे जेव्हा आम्ही आमच्या सेंटरमध्ये पालक येतात मुलांना घेऊन, त्याच्यानंतर आम्ही तर मेन त्याचं असेसमेंट करतो. असेसमेंटसाठी वेरियस आमच्याकडे सायकोलॉजिकल टेस्टिंग्स आहेत. सो ज्या स्टँडर्डाइज टेस्टिंग्स आहे, DTLD आहे, ग्लॅड आहे, TMT आहे, या सगळ्या टेस्ट आम्ही घेतो. त्याच्यानंतर मग आम्ही काय करतो, आपण असं म्हणू शकतो की जसं पॅथॉलॉजीच्या टेस्ट आहेत तसं त्या मुलाच्या या वेगवेगळ्या टेस्ट आहेत. हो, प्रत्येक जी पण डिसेबिलिटी आता आहे त्या डिसेबिलिटीवरती त्याचं जी पण म्हणजे आयडेंटिफिकेशन टेस्ट आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या असेसमेंट. मुलं खरी उत्तरं देतात का हो सर? आता माझ्यासाठी तर कसं म्हणतात, मुलगा माझ्यासमोर परफॉर्म करत असतो, त्याच्यामुळे मला समजतं की तो बच्चू खरंच परफॉर्म करत आहे. आणि कसं ते सर कसं माहितीये का, जेव्हा आता तुमचा जो आहे तो तुमचं स्पेशलायझेशन आहे, आता माझं हे स्पेशलायझेशन आहे, त्याच्यामुळे त्या मुलाला बघितल्यावरतीच मला कळतं की तो मुलगा माझ्याशी खोटं बोलते का खरं बोलते. तेच माझं शिक्षण आहे. सो त्याच्यामुळे कसं होतं, जेव्हा मुलगा परफॉर्म करत आहे, समटाईम्स तो मुलगा परफॉर्मन्स एन्झायटी दाखवतो. सो जेव्हा मुलगा माझ्याकडे येतो, आधी पालक मला येऊन कंप्लेंट सांगतात. आणि कधी पण लक्षात ठेवा की जेव्हा पण आम्ही मुलाला सेपरेटच घेतो आणि आई वडिलांना रिक्वेस्ट करतो की त्या मुलाच्या डिफिकल्टीज तुम्ही मुलाच्या समोर मुलांच्या चुका कधीच नाही काढायच्या, कारण ऑलरेडी त्या मुलाला माहितीये की मला हे येत नाही. जसं मी तुम्हाला म्हटलं की संवाद जो मधला मुद्दा राहिला थोडा. सो जेव्हा पण मुलगा आमच्याकडे येतो
आई वडिलांकडनं आम्ही म्हणजे रिझन्स फॉर रेफरल आम्ही म्हणतो की आले बाबा हा हे आहे अडचणी आहेत, मग आई वडील बसतात आणि जेव्हा तो मुलगा माझ्याकडे येतो, जेव्हा मी सुरू करते माझं डायग्नोसिस सुरू करते, सेशन सुरू करते, त्याच्यानंतर मग जेव्हा मला कळतं की हा अच्छा ह्या डिफिकल्टीज मला दिसत आहे, त्याच्यानंतर एक सॉर्ट ऑफ अ काउन्सिलिंग मला त्याला देणं गरजेचं आहे की हा ठीक आहे तुला हे असं ठीक आहे पण आपण ह्याच्यावरती ओव्हरकम करू शकतो. सो तिथे मी त्या मुलाला कॉन्फिडन्स देते सगळ्यात पहिले की जेणेकरून त्या मुलाला समजायला पाहिजे. प्रकारे तुम्ही मानसशास्त्रज्ञाचं पण हो सर ते तर इम्पॉर्टंट आहे, तो तर महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये, कारण मला त्या मुलाला कॉन्फिडन्स देणं गरजेचं आहे तेव्हाच तो माझ्याकडे परफॉर्म करणार. बरोबर. आणि जेव्हा आल्यानंतर जेव्हा आम्ही सेशन सुरू करतो, त्याचे एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स डेव्हलपमेंट आम्ही सुरू करतो, ते अकॅडमिक स्किल डेव्हलपर आमच्याकडे त्यांच्यासोबत ते आमचे सेशन्स सुरू होतात. त्याच्यानंतर मग रेमेडियल सेशन सुरू करतो, म्हणजे त्या मुलाची जे हायर एक्झिक्युटिव्ह फंक्शन आम्ही त्याला म्हणतो, ओरिएंटेशन, इमॅजिनेशन सगळे आहेत सो त्याच्यावरती आम्ही काम करतो. एक 3 महिन्याचे आम्ही शॉर्ट टर्म गोल्स ठेवतो. ते जेव्हा गोल्स आमचे अचीव्ह होतात, ट्रीटमेंट प्रोटोकॉल आम्ही डिसाईड करतो. जे गोल्स जसे जसे अचीव्ह होतात तसं आम्ही मग एक 3-3 महिन्यांनी पॅरेंटकडनं फीडबॅक घेतो, रिव्ह्यूज आम्ही त्याला म्हणतो. सो जसं जसं या मुलावरती आम्ही जे पण सेट गोल्स ठेवलेले आहेत ते जसे जसे अचीव्ह होतात त्याला एक लेवल पर्यंत आम्ही घेऊन जातो. ते झाल्यानंतर जेव्हा तो बचून म्हणतात ना एक नॉर्मल परफॉर्मन्स द्यायला लागतो, वी रिलीज द चाइल्ड. म्हणजे असं नाही की आम्ही त्याला प्रोलॉंग ठेवतो. माझं काम असणार आहे फक्त एक म्हणतात ना कॅटलिस्ट रसायनशास्त्रामधला, ते काम मी करणार. म्हणजे मुळात त्याची अध्ययन अक्षमता नेमकी कोणत्या बाबतीत आहे ते ओळखणं, तेवढं ओळखणं, त्याच्यावर उपचार पद्धती सुचवणं, त्या मुलाकडून आणि पालकांकडून ते उपचार करून घेणं आणि ती अध्ययन क्षमता दूर करून त्याला इतर मुलांसारखं, ज्याला आपण नॉर्मल चाइल्ड म्हणूया, असं आपण त्याला इथपर्यंत तुम्ही नेऊन त्याला सोडता. अनेक अनुभव तुमच्याकडे आहेत. काही मुलं यशस्वी झाली असतील, काही जणांवर अजून उपचार सुरू असतील. आपण ज्याला चॅलेंजिंग केस म्हणतो, आव्हानात्मक, अशी एखादी सांगू शकाल? हो सर, नक्कीच. लॉकडाऊनच्या पहिल्याच सांगते मी की आणि माझा एक अजून महत्वाचा मुद्दा राहिला पालकांसाठी, मी हे सांगेन की बघा लॉकडाऊनची फेज जी आपण सगळ्यांनी जी सोचलेली आहे, सो 2 वर्षाचा हा जो गॅप त्या मुलांच्या आकलन क्षमतेमध्ये आलेला आहे, सो प्लीज हे विसरू नका. लॉकडाऊनमुळे काय झालं, पहिलीचा मुलगा 3रीला गेलेला आहे, सो 1ली 2रीला त्याला जे शिकवलेलं आहे स्क्रीनवरती ते त्या मुलांना नाही समजलेलं आहे. सो डू नॉट लेबल द चाइल्ड ॲज अ डिसेबिलिटी चाइल्ड. हे फक्त आणि फक्त डिफिकल्टी त्याला येते कारण त्याचा जो बेस बनलाय ना, तो बेस नाही बनलाय आणि त्याला डायरेक्ट 3रीचा अभ्यासक्रम तुम्ही सांगितलाय करायला. सो 1ली 2रीचा त्याचा अभ्यासक्रम मिस झालेला आहे. सो आता माझ्या सक्सेस स्टोरीमध्ये तुम्हाला मी हे सांगेन की मच्चू माझ्याकडे 10वीला आला होता, माझ्याकडे फक्त 3 महिने होते. जो मुलगा 9वी पर्यंत फेल होत होता, 10वीला आल्यावरती पॅरेंट सगळीकडे जाऊन मग माझ्याकडे आलेले. मला चॅलेंज होतं 3 महिन्यामध्ये. त्या पालकांनी सांगितले या मुलाला मला फक्त पास करून द्या, पुढचं मी बघतो. सो हे करताना फक्त आणि फक्त त्या मुलावरती सर टेक्निकली मी असं काम केलं की 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर, अजूनही मी 12वीची पण सांगेन, 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर त्या मुलाला, जो मुलगा पास होणार नव्हता त्याला 75% मिळाले आणि आता तो मुलगा US मध्ये आर्किटेक्चर करत आहे. सो ही आमची अचीवमेंट आहे. 12वीचा मुलगा त्याने स्वतःहून सायन्स घेतलं. सो तो 12वीचा मुलगा माझ्याकडे येतो. 12वीला गेल्यानंतर परत अगेन सेम शॉर्ट टर्म आहे, 3 महिन्यामध्ये मला ते चॅलेंज आहे सर, ते घेतलं आणि तुम्हाला सांगते जो मुलगा पास होणार नव्हता त्याला फर्स्ट क्लास मिळाला आणि आता तो ग्रॅज्युएशन करत आहे. सो हे असं नाहीये की मुलांना येत नाही. याच्यात 2 मुद्दे आपल्याला असे दिसतात की त्या मुलाकडून मिळणारा प्रतिसाद खूप महत्वाचा, पालकांकडून मिळणारा प्रतिसाद. पालक खूप महत्वाचे आहेत आमच्यासाठी. म्हणजे प्रत्येक पालक जेव्हा आमच्या सांगितलेल्या टेक्निकने जातो, तुम्ही कोणताही घ्या पालक, प्रत्येकाला शिक्षण हे महत्वाचं असतं. शिक्षण हा पाया आहे. सो त्याच्यामुळे जेव्हा पाया नाही, महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले 3रा डोळा आहे, 3रा डोळा आहे शिक्षण. सो त्याच्यामुळे सर मी फक्त एकच म्हणजे म्हणतात ना, आता संवाद आपला संपतच आहे. प्रत्येक मी पालकाला आणि शिक्षकाला, जे पण माझे ऐकत आहेत, कोणताही मुलगी मुद्दाम करत नाहीये. त्याच्या समस्या, त्याच्या अडचणी ह्या जाणून घ्या.
तुम्ही स्वतः प्रयत्न करा. एक सेकंद थांबवतो मी. बोला ना सर. तुम्ही असं म्हणालात की त्याच्या अडचणी जाणून घ्या. हा सर. इथे पालकांचं काउन्सिलिंग करण्याची गरज आहे सर. खूप जास्त गरज आहे. यू कंटिन्यू. खूप गरज आहे सर. म्हणूनच म्हटलं ना सर, जेव्हा तुम्ही त्या मुलांना समजून घ्याल ना सर, ती मुलं तुमच्याकडे ओपन अप होतात. फक्त आणि फक्त त्यांना लेबल करू नका की तो मुद्दाम करत आहे, आणि तुलना करू नका. बाकीच्या मुलांना येतं आणि तुला येत नाहीये, हे तर अजिबात करायचं नाही. इव्हन भावंडामध्ये पण तुलना करू नका, कारण हाताची पाची बोटं सारखी नसतात. आणि जसं तुम्हाला कळेल की माझ्या मुलाला काही इश्यूज फेस होतात, इमिडिएटली त्या फील्डच्या स्पेशलाइज लोकांकडे जावा. स्वतः आता गुगल हा डॉक्टर बनलेला आहे, पण जर आम्ही शिक्षण करतो, मेन म्हणजे विशेष शिक्षक तज्ज्ञ मी आहे, तर मी त्याचं शिक्षण केलेलं आहे आणि आमच्याकडे ज्या टेक्निक्स मला पण शिकवलेल्या आहेत त्याच टेक्निक वापरून मी त्या मुलांमध्ये त्या म्हणतात ना ज्या अडचणी आहेत त्या दूर करतो. सो इमिडिएटली तुम्हाला जेव्हा पण वाटेल त्या मुलाला इश्यूज आहेत. तुम्ही आता चांगलं हे वापरलात, त्याच्याबद्दल मी थोडं बोलतो आणि मग आपण पुढे जाऊ. माहिती आणि ज्ञान ह्याच्यात फरक आहे. हो सर. समाज माध्यमांमधून आपल्याला माहिती मिळते, पण ज्ञान मिळत नाही. ते मिळवण्यासाठी किंवा त्याच्यावरचा उपाय शोधण्यासाठी तुमच्यासारख्या तज्ज्ञांकडे येणं हे आवश्यक असतं. येस सर, नक्कीच. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलोय मॅडम. आपण सुरुवात केली की अध्ययन अक्षमता म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे प्रकार तुम्ही 4 सांगितलेत आणि तुम्ही असं म्हणालात की हे 4 मुख्य प्रकार आहेत. त्याच्यात आपली एक गोष्ट लक्षात आली की हे सगळं जे आहे हे बौद्धिक आकलन क्षमता हा त्यातला मुख्य भाग झाला. मग त्या मुलाची अडचण काय आहे हे तुम्ही नेमकं ओळखता. तुम्ही म्हणजे तुमची टीम, तुमचा जो काही पूर्ण ग्रुप आहे, मग त्याच्यात वेगवेगळे तुमच्याकडे तज्ज्ञ आहेत. मग त्या मुलाची अडचण ओळखून तुम्ही त्या मुलावर तशा प्रकारचं त्याचं ट्रेनिंग म्हणू किंवा आपण ज्याला उपचार म्हणूया ते सुरू करता, त्याचा तुम्ही फॉलोअप घेता. ह्या सगळ्यामध्ये आणखीन 2 गोष्टी आपल्या महत्वाच्या अशा लक्षात आल्या की पालकांनी मुलांबरोबर साधायचा संवाद, त्यानंतर कोविडमुळे त्या मुलांच्या शिक्षण क्षमतेत निर्माण झालेली समस्या, हे 2 महत्वाचे मुद्दे आपल्या ह्याच्यामध्ये आले. शेवटची 30 सेकंद आपल्याकडे आहेत, तर जाता जाता पालकांना थोडक्यात तुम्ही काय सांगाल? मी पालकांना नम्र विनंती करते की आपल्या मुलांशी संवाद साधा आणि मुलांना समजून घ्या. हे सांगून सर मी आकाशवाणीला म्हणजे ज्यांनी मला हा इथे आकलन हा मुद्दा पालकांसाठी सुद्धा महत्वाचा आहे. हा महत्वाचा भाग आपण शेवटाकडे येताना मॅडम तुम्ही सांगितलात. डॉक्टर रीना शिंदे, आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात या विशेष प्रायोजित कार्यक्रमात, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, हा कार्यक्रम इथेच संपतोय. या विशेष कार्यक्रमाचे प्रायोजक होते बाल पुनर्वसन केंद्र, नेरूळ, नवी मुंबई. हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.